प्रश्न क्रमांक 2 6568 झाले. प्रश्न क्रमांक 6568 छापल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेला राज्य शासनाच्या वतीने विविध खात्यांकडून जवळजवळ 10,948.58 कोटी देणं आहे. ही मागच्या अर्थ महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने माझा इथे प्रश्न होता. शासनाच्या उत्तरामध्ये असं म्हटलंय की महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या खात्यांकडे पाठपुरावा होतोय. माझा प्रश्न नेमका हाच आहे, कारण एका बाजूला मुंबई महानगरपालिका म्हणते की आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी आम्हाला मोक्याचे प्लॉट लीजवरती द्यायचे आहेत. त्यांनी तशी यादी डिक्लेअर केलेली आहे. बॉन्डच्या माध्यमातून आम्ही काही निधी या ठिकाणी उभारू असं अजून एक ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेता भविष्यातील मुंबई महानगरपालिकेची काय परिस्थिती असेल या सगळ्या गोष्टीची एक स्थिती आमच्या नजरेसमोर होते. शेवटी आम्ही पण महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. जागतिक स्तरावरती अतिशय प्रतिष्ठित असलेली आमची महानगरपालिका, आणि त्यामुळे या प्रश्नाच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की महानगरपालिकेच्या वतीने पाठपुरावा होतोय, परंतु शासन म्हणून आपली जबाबदारी काय, हाच माझा नेमका प्रश्न आहे. की या ठिकाणी आपण म्हटलंय की पाठपुरावा विविध डिपार्टमेंटकडून होतोय. या प्रश्नाच्या माध्यमातून स्पेसिफिक प्रश्न आहे की हे एवढी मोठी रक्कम आपण महानगरपालिकेला देण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये याबद्दल सकारात्मक निर्णय घेणार आहात का, की किंवा त्याबद्दल काही कालबद्ध कार्यक्रम आखणार आहात का, नंबर 1. नंबर 2, मुंबईतील मोठमोठ्या अशा जवळजवळ 20 याचे थकीतदार आहेत जे मालमत्ता कर देणं लागू आहेत महानगरपालिकेने, त्यांच्याबद्दलची अतिशय स्ट्रॉंग अशी ॲक्शन या ठिकाणी घेतलेली आहे. तर माझा ह्या माध्यमातून दुसरा उपप्रश्न आहे की किती मालमत्ताधारकांची आजमितीपर्यंत किती मालमत्ताधारकांची मालमत्ता महानगरपालिकेने जप्त केलेली आहे. 20 लोकांची यादी डिक्लेअर केली आहे जप्त करू म्हणून. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सुनील शिंदे साहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये प्रकल्प आणि मुंबई महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी रिसोर्सेस अशा पद्धतीनं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. याच्यामध्ये प्रकल्पाची जर नावं घ्यायची झाली तर 1,41,356 कोटी रुपयाचे प्रकल्प आज मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू आहेत. त्याच्यामध्ये कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो 36,149 कोटीचा आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड जो आहे तो 12,726 कोटीचा आहे. महत्त्वाचे जे पूल आहेत, गोखले पूल, कर्नाक पूल, विक्रोळी पूल, सायन पूल, महालक्ष्मी पूल, हे सगळे जे पूल आहेत ते 2,462.24 कोटीचे आहेत. नद्यांचं पुनर्जीवीकरण जे आहे ते 4,315 कोटीचं आहे. मिठी नदीचं 2,390 कोटीचं आहे. भांडूप येथील 2,000 MLDचा जलशुद्धीकरण प्रकल्प जो आहे तो 8,774 कोटीचा आहे. स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज जे आहे ते 4,315 कोटीचं आहे. पाणी पुरवठ्याचे प्रकल्प जे मुंबई महानगरपालिका आता राबवणार आहे ते 31,699 कोटीचे आहेत. आणि मलनिस्सारण प्रकल्प जे आहेत ते 19,454.27 कोटीचे आहेत. सन्मान्य सदस्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की येणारे जे पैसे आहेत म्हणजे देणं जे आहे ते प्राथमिक शिक्षण अनुदान जे आहे ते 5,655 कोटी रुपये आहे. माध्यमिक शिक्षक अनुदान जे आहे, शिक्षण अनुदान जे आहे ते 1,586 कोटी रुपये आहे. मालमत्ता करापोटी जो आपण प्रश्न मांडलात की किती पैसे यायचे ते 2,064.59 कोटी रुपये यायचे आहेत. मलनिस्सारण आकार आणि जल आकारापोटी 822.62 कोटी रुपये यायचे आहेत. आणि अन्य अनुदान जे आहे ते 802 कोटी रुपये, असे 10,931 कोटी रुपये हे आपल्याकडे महानगरपालिकेला यायचे आहेत. परंतु याच्यामध्ये प्राथमिक विभागाचं म्हणणं काय आहे की आमचे जे पैसे आहेत ते पैसे 5,665 कोटी नाहीत, तर आमचे फक्त 200 कोटी रुपये आम्ही महानगरपालिकेला देणार आहोत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्याचं कारण देखील सांगितलं आहे की ते कॅल्क्युलेशन करताना 4th पे कमिशनच्या निमित्तानं करतायत आणि मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे 7th पे कमिशननं पैसे मागते. तर या संदर्भामध्ये देखील लवकरात लवकर आयुक्तांना मार्ग काढण्याचे निर्देश दिले जातील, कारण शेवटी ही येणं आहे आणि शासनाने हे जर वेळेवर दिलं तर अजून आहे त्याच्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ही बळकट होऊ शकते. अजून एक मुद्दा सन्मान्य सदस्यांनी मांडला की लीजवर जे आपण प्लॉट देतोय त्याच्यामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज मंडई जागेकरता मेसर्स YM इन्फ्रा याला आपण LOA कडून दिलेला आहे. त्याच्यातनं 369 कोटी रुपये महानगरपालिकेला मिळणार आहेत. त्याच्यानंतर आस्फाल्ट प्लांट जागेकरता इंदावटी रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड यांना आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि दोन्ही जागांपोटी महानगरपालिकेच्या दोन्ही जागांपोटी 783 कोटी रुपये अधिमूल्य हे महानगरपालिकेला मिळणार आहे. आणि अशा प्रकारचे प्लॉट आपण जे देतोय त्याच्यातनं सुमारे 1152 कोटी रुपयाचा महसूल हा मुंबई महानगरपालिकेला मिळणार आहे. त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केलेली आहे की मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक स्रोत आहे त्याच्यापेक्षा वाढवण्याच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिले त्याच्यात थोडी विसंगती आहे की मुंबई महानगरपालिकेचं दायित्व, मुंबई महानगरपालिका म्हणते की आमचे 10,900 कोटी रुपये बाकी आहेत आणि ही महानगरपालिकेकडनं आलेलीच माहिती आहे. मंत्री महोदय म्हणतायत आमच्यात आणि त्यांच्यामध्ये वाद आहे, 14 पे कमिशन 7 पे कमिशन याच्यावरनं वाद आहे आणि म्हणून आमचे फक्त 200 कोटी रुपयेच आम्ही त्यांना देणं लागतोय. परंतु ही अधिकृत माहिती आहे शिक्षणाचे 7,000 कोटी बाकी आहेत. आता शिक्षणाचे 7,000 कोटी बाकी आहेत, याला 14 पे कमिशन आणि 7 पे कमिशनचा काय संबंध आहे? आपण जे आता वाचून दाखवलं कोस्टल रोड, बाकीचं नद्यांचं पुनर्जीवन, मिठी नदीचं वेगळं पुनर्जीवन. मिठी नदीशिवाय मुंबईत अशा कुठल्या नद्या आहेत की ज्याचं पुनर्जीवन करताय आपण? मिठी नदी ही एक मोठी नदी आहे मुंबईमध्ये, त्याचे वेगळे पैसे दाखवलेले आहेत. मिठी नदीच्या व्यतिरिक्त अशा कुठल्या वेगळ्या नद्या आहेत की ज्यांचं पुनर्जीवनाचे पैसे आपण दाखवलेले आहेत? त्याच्यामुळे ही माहिती जी आपल्याकडनं आमच्याकडे येते, जी आता आपण पटलावरती आहे, या माहितीमध्ये मी असं म्हणणार नाही की ती असत्य आहे, पण या माहितीमध्ये विसंगती आहे. हे थोडा चांगल्या शब्दात हे मी सांगतोय. त्याचं कारण असं आहे की मी मुंबई महानगरपालिकेकडनं घेतलेली माहिती आहे. आता प्रश्न असा आहे की राज्य शासनाचे पैसे राज्य शासन देणं लागतंय. इथे एका बाजूला आपण म्हणताय की आम्हाला पैसे द्यायचेत नाही द्यायचेत, दुसरं आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेचं दायित्व काही लाख कोटीमध्ये गेलेलं आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेला द्यायला आता पैसे नाही आहेत. तिसऱ्या बाजूला या गेल्या 3 वर्षामध्ये आमदार खासदारांना सत्ताधारी आमदार खासदारांना 1600 कोटी रुपये दिले. 1600 कोटी रुपये म्हणजे 1600 कोटी रुपये. हिम्मत की किंमत नाही, गद्दारीची किंमत आहे ही. हिम्मत की किंमत नाही आहे ही. किंमत कसली आहे? हे बक्षीस आहे. जे बक्षीस पूर्वी निजाम द्यायचे गद्दारी केली तर. ही बक्षीस कोणाला मिळायची? जर तुम्ही राज्याशी गद्दारी केली तर राजा खुश होऊन गद्दारांना बक्षीस द्यायचा. तुम्ही असे शब्द जर आम्हाला सांगायला लागाल तर आमच्याकडे याच्यापेक्षा चांगले शब्द आहेत. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अशा प्रकारचे पैसे एका बाजूला खर्च करताय, दुसऱ्या बाजूला राज्य सरकार पैसे देणं. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला पैसे कधी देणार त्याचा प्लॅन सांगा, त्याचे टाइम बाउंड कधी तुम्ही आम्हाला पैसे देणार ते सांगा. ह्या पैशाचं दायित्व तुमच्या आमच्यामध्ये जर भांडण असेल मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारमध्ये, तर हे भांडण तुम्ही कधी सोडवून उरलेले पैसे तुम्ही किती दिवसात मुंबई महानगरपालिकेला देणार? सभापती महोदय, 2 महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी मांडले की शासनामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये वाद आहे असं कुठेही मी रेकॉर्डवर आणलेलं नाही. मी असं सांगितलं की प्राथमिक शिक्षणाचे 5,665 कोटी रुपये जे आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागानं असं सांगितलेलं आहे की आम्ही 4थ्या पे कमिशन प्रमाणे केलेलं आहे. त्याच्यावर मी पण असं सांगितलं की आयुक्तांना सांगून याच्यामध्ये तातडीनं निर्णय घेण्याचे आदेश दिले जातील. हा मुद्दा मी स्पष्ट केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आता हिम्मत की किंमत आणि गद्दारीवर विषय झाला. मिठी नदीमधल्या गाळामधलं पैसे खाणे ही गद्दारी आहे. दिनू मोरियाच्या भावाला सँटनो मोरियाला टेंडर देणं ही गद्दारी आहे. जो नाईट बार चालवतो त्या केतन कदमला काम देणं ही गद्दारी आहे. याच्यावर मला बोलायचं नव्हतं. एखादी गोष्ट गद्दारी कशामध्ये आहे? लोकांनी दिलेल्या महसुलाच्या पैशामध्ये भ्रष्टाचार करणं ही गद्दारी आहे. करोनामध्ये खिचडीमध्ये भ्रष्टाचार करणं ही गद्दारी आहे. 400 ग्रॅमची खिचडी देतो म्हणून सांगून 250 ग्रॅमची खिचडी देणं ही गद्दारी आहे.
त्याच्याबद्दल मला वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही, पण माझी भूमिका अशी आहे, खिचडी खाणारे किती जेलमध्ये जाऊन आले हे तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे. त्यामुळे प्रमुखांवर बोलण्याची गरज नाही. मुद्दा असा आहे की आपल्याला मुंबईकरांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्ही देखील आता 25 वर्ष सभागृहामध्ये आहोत. त्याच्यामुळे गद्दारी काय एका बरोबर मतं मागायची आणि दुसऱ्याबरोबर जाऊन बसायची ही गद्दारी आहे, ही मतदारांबरोबरची गद्दारी आहे. त्याच्यामुळे गद्दारी हा विषय खरं इथे चर्चेला यायला नाही पाहिजे होता. जे काही लोक चेष्टा सचिन भाऊ हे बघा, सभागृह खेळीमेळीच्या वातावरणात चालवायचं असतं. म्हणून जर मी हिम्मत की किंमत म्हटली असेल तर एवढं झोंबायचं कोणालाही गरज नव्हती. गद्दारी हा विषय आणायचा नव्हता. गद्दारीवर जर परिपाठ लिहायचा झाला तर मोठा आम्ही लिहू शकतो. मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये मुंबईच्या संदर्भात अनिल परब साहेबांनी मांडलेली भूमिका आहे मी नाकारतच नाही. की जर प्राथमिक विभाग सांगत असेल की 200 कोटी रुपये आणि आम्ही सांगत असू 5,665 कोटी रुपये, तर महानगरपालिकेची असलेली थकबाकी प्राथमिक शिक्षक विभागानं दिली पाहिजे, हीच त्याच्या मागची भूमिका आहे. त्याच्यामध्ये दुसरं काही असू शकत नाही. त्याच्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे की ही मुंबईच्या हिताची लक्षवेधी आहे. मुंबईच्या सगळ्या विकासात्मक कामाला न्याय देणारी ही भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आता मिठी नदीवरचा विषय काढला की मिठी नदीला 2,350 कोटी रुपये का दिले. आता मिठी नदीचं काम हे अनिल परब साहेब असताना देखील सुरू झालं नाही, मी देखील असताना सुरू झालं नाही. हे 2006ला सुरू झालं. 2012ला ते महानगरपालिकेने ट्रान्सफर केलं आणि ट्रॅक्टरमध्ये गाळ नसताना सुद्धा गाळ दाखवला गेला. हा काय उदय सामंत दाखवला का? ही खरी गद्दारी आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की याच्यावर हे बोलूया ना. आणि म्हणून मी सांगितलं की अनिल परब साहेबांनी ज्या भावना मांडल्या तशा फक्त भावना मी मांडलेल्या आहेत, पण शासनाकडनं असलेली थकबाकी देणं हे क्रमप्राप्त आहे. भले आम्ही टप्प्याटप्प्यानं देऊ, परंतु महानगरपालिकेला अजून आहे त्याच्यापेक्षा सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे.